जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या अणवा गावात 2 आरोपींकडून एका व्यक्तीस लोखंडी रॉडनं चटके देऊन मारहाण केल्याची घटना घडली। आरोपीकडून पीडितास चटके देऊन मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। कैलास बोराडे असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। जुन्या वादातून आरोपीने ही मारहाण केल्याची माहिती आहे। कैलास बोराडे यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीनं मोर्चा काढला असून या घटनेतील आरोपी नवनाथ दौंड याला तात्काळ अटक करून या घटनेतील आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करून या कुटुंबाला शासनाने 2 कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, तसेच कुटुंबाला गावामध्ये सुरक्षा द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे। प्रशासनाकडे तुम्ही निवेदन दिलात, तुमच्या मागण्या मान्य न झाल्यास तुमची पुढील दिशा काय राहणार आहे? आज वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी समाज बांधवाच्या वतीनं आम्ही आज हा खरं तर छोटासा मोर्चा म्हणावा लागेल, हा म्हणजे ट्रायल आहे। येणाऱ्या काळात आज आम्ही जिल्हाधिकारी पांचाळ साहेबांशी सर्व विषयावर चर्चा केली, ज्यामध्ये कैलास बोराडे यांना पूर्ण न्याय मिळाला पाहिजे। ज्यामध्ये जेवढे लोक होते सळईनं चटके देणाऱ्यापासून तर तिथं पकडणारे असतील, बग्याची भूमिका घेणारे असतील, व्हिडिओ शूटिंग करणारे असतील आणि त्यांचा मुख्य आका नवनाथ दौंड जो कुठंतरी सांगितलं की याच्यामध्ये प्रयागराजला जाऊन लपलेला आहे। आता प्रयागराज काही याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये नाही, ते मध्य प्रदेशमध्ये आहे। या राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे, मध्य प्रदेशमध्ये बीजेपीचं आहे, उत्तर प्रदेशमध्ये बीजेपीचं आहे। त्यामुळं सरकारला जर त्याला सापडायचं असेल तर काही वेळ लागणार नाही। त्यामुळं सरकारने कुठलंही त्याला विलंब न लावता तात्काळ नवनाथ दौंडला तात्काळ अटक करावी आणि तो प्रमुख सूत्रधार, प्रमुख आरोपी केला पाहिजे। आणि या सर्वच 20, 25, 30, 50 काय जेवढे आरोपी व्हिडिओमध्ये सापडतात या सर्व लोकांवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे, कारण ही संघटित गुन्हेगारी आणि अतिशय गरीब 1 एकर जमीन असणाऱ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करणारं हे षडयंत्र आहे। त्यामुळे या सर्व लोकांना म्हणजे तात्काळ अटक करून यांच्या मुसक्या आवळल्याशिवाय पर्याय नाही, तरच त्या कुटुंबाला न्याय मिळेल। सर, काय सांगाल? आज निषेध मोर्चा काढलाय, काय मागण्या होत्या तुमच्या? आम्ही ज्या मागण्याच्या संदर्भात आता जिल्हाधिकारी आदरणीय पांचाळ साहेबांची भेट घेतली, त्यांच्याबरोबर आम्ही आता अर्धा तास चर्चा केली। अत्यंत साधक बाधक त्या ठिकाणी चर्चा झाली। त्यांनी आत्ताच आम्हाला एक माहिती दिली की पुन्हा एकदा 2 आरोपी त्याच्यामध्ये त्यांनी पकडलेले आहेत। आम्ही मागणी केलेली आहे की कैलास बोराडेला जे त्या ठिकाणी मारहाण करणारे लोक आहेत त्यांना मोका त्या ठिकाणी लावावा, त्यांना तात्काळ त्या ठिकाणी राहिलेले आरोपी अटक करावेत। आमचे अनेक लोकांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ती संख्या अधिक आहे, 50 बरोबर ती संख्या जाईल आरोपींची, कारण त्या व्हिडिओमध्ये जितके दिसत आहेत तितक्या सगळ्यांना आरोपी करण्याची मागणी आमची त्या ठिकाणी झालेली आहे। साहेबांनी सुद्धा सांगितलं की CDR पेक्षाही अधिक जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग घेऊन आम्ही त्या ठिकाणी त्या आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत। आम्ही काही टीम नियुक्त केलेल्या आहेत ज्या आरोपींच्या शोधात त्या ठिकाणी गेलेल्या आहेत। पोलिसांनी सुद्धा काही टीम्स त्या ठिकाणी तयार केल्यात ज्या आरोपींना त्या ठिकाणी अटक करणार आहेत। NTV न्यूज मराठी, जालना।